चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल पावसाची संततधार होती। इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले। इरई नदीतून 462 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यवतमाळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले। पावसामुळे अनेक भागातल्या रस्त्यांवर पाणी साचलं। गेल्या काही वर्षांपासून रखडलेले रस्ते काम आणि त्यावर झालेले खोदकाम यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचलं। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे। पाऊस खरीपांच्या पिकांना पोषक ठरत असल्याने पिकं बहरू लागलेत, तर दुसरीकडे जुलै महिना संपत आला तरीही जलपातळी खालावलेली आहे। त्यामुळे प्रकल्पातली जलपातळी वाढण्यासाठी जिल्ह्यामध्ये सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पर यांनी हेलिकॉप्टरमधून पूर परिस्थितीची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदी यावरच्या धर्मपुरी पुलाची त्यांनी पाहणी केली। निम्न वर्धा धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। हे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडलं जातं। धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। विदर्भात चांगला पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। हतनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले। तापी नदीपात्रामध्ये 34,962 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। साताऱ्याच्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। या भागामध्ये 24 तासात 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सध्या धरणामध्ये 64.55 टीएमसी पाणीसाठा झालाय। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू करून 1050 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे। वारणा नदीपात्रात चांदोली धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। कारंजा तालुक्यातलं एकमेव असलेलं कार नदी प्रकल्प धरण एका पावसातच ओव्हरफ्लो झालंय। धरण 100% भरल्यानं तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्यासह ओलिताचाही प्रश्न मिटलाय। कार धरण पहिल्या पावसात ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटक सुद्धा या ठिकाणी गर्दी करतात। पंढरपूरच्या मंगळवेढ्यातल्या आमदार समाधान आवताड यांनी कृष्णा नदीचं पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून दक्षिण भागातल्या 19 गावांना देण्यात यावं अशी मागणी केली। या गावांना अद्याप देखील टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे समाधान आवताड यांनी ही मागणी केली। विकास कामांसाठी मंत्र्यांना निधीची मागणी केल्यानं अजित पवार नाराज झालेत। आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्यात, आता निधी कुठून देऊ असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिलं। उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करणार आहेत। 6, 7 आणि 8 तारखेला उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत। तिथे त्यांच्या काही भेटीगाठी होतील असं सांगण्यात येतं। राज्यातल्या आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाल्यास तात्काळ 10 लाखांची मदत करणार, तसंच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला। 5 एप्रिल 2024 पासून ही योजना लागू झाली। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली। अमोल काळेंच्या निधनानंतर अध्यक्षपदासाठी ही पोटनिवडणूक पार पडली। अजिंक्य नाईक यांनी संजय नाईकांचा 107 मतांनी पराभव केला। अजिंक्य नाईक यांना 221 तर संजय नाईक यांना 114 मतं पडली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची राज्यस्तरीय मेळावा होणार आहे। राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। 25 तारखेला रंगशारदा इथं मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाप्रमुख यांची बैठक होणार आहे। नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ महाविकास आघाडीमधून विधानसभा निवडणूक लढणार। नाशिकमधल्या जयंत पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला गोकुळ झिरवाळ हजर होते। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं। राधाकृष्ण विखे पाटील समस्येकडे दुर्लक्ष करतात, तसंच 6 महिन्यांपासून अकोल्यात फिरकलेच नसल्याचा आरोप अमोल मिटकर यांनी केलाय। तर अशा बाबी चर्चेतून सुटू शकतात, ट्विट करण्याची गरज नव्हती असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल मिटकर यांना दिला। अंबरनाथमधल्या मोरिवली एमआयडीसीतल्या रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे। पावसाच्या पाण्यामध्ये हा रस्ता पूर्णतः वाहून गेला। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली। वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे एमआयडीसीने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वाहनचालक करतात। कल्याण शहाड उड्डाण पुलावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडलेत। खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे शहाड उड्डाण पूल खड्ड्यात गेला। उड्डाण पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला। त्यामुळे दिवस रात्र इथं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो।
परशुराम घाटातल्या रस्त्याला भेगा पडल्या। ज्या ठिकाणी घाटातली संरक्षक भिंत कोसळली होती त्याच परिसरात रस्त्याला भेगा गेल्यात। कॉन्क्रीट खचल्यानं रस्त्यावरच्या भेगा आणखीच रुंदावल्यात। महाड तालुक्यातल्या दासगाव इथं डोंगरातून आलेल्या भल्या मोठ्या दगडामुळे एका घराचं नुकसान झालंय। इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घरावर हा दगड कोसळला। सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही। बीड जिल्ह्यातल्या 102च्या रुग्णवाहिका चालकांचे गेल्या 8 महिन्यांपासून पगार थकलेत। वारंवार मागणी करून देखील पैसे मिळत नसल्यानं रुग्णवाहिका चालकांनी घर कसं चालवायचं असा सवाल करत काम बंद करण्याचा इशारा दिलाय। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चालकांनी केला। जालन्यातल्या अग्निशमन दलाच्या इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 2 कर्मचारी जखमी झाले तर नुकतंच लोकार्पण झालेल्या 4 फायर बुलेटचं देखील नुकसान झालं। अग्निशमन दलाची ही इमारत निजामकालीन होती जी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत होती। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरे गटानं आंदोलन केलं। तब्बल 1.5 तास ठाकरे गटानं टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडला होता। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाला आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। बदलापूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते। वडवलीच्या शिवमंदिर गाभाऱ्यातली दानपेटी चोरट्यांनी लंपास केली। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। उल्हासनगरच्या अशोक सम्राट नगरमधल्या किराणा दुकान चोरट्यांनी फोडलं। शटर वाकून चोरटे दुकानात शिरले आणि रोख रक्कम पळवली। उल्हासनगरच्या नेताजी चौकामध्ये भांडण सोडवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली। गुंडांच्या टोळीकडून चहा विक्रेत्याला मारहाण करत असताना हा तरुण त्यांना वाचवण्यासाठी गेला, मात्र गुंडांनी त्यालाच बेदम मारहाण केली। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या पेवा गावातल्या पोलीस पाटलानं ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ करत हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भडीकर यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला। अखेर या प्रकरणी पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यातल्या राणी ब्रिजलाल भरतिया यांच्या बंगल्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला उत्तर प्रदेशमधून अटक केली। चोरट्याकडून 25 लाखांच्या आभूषणांसह अत्याधुनिक हत्यारं जप्त करण्यात आली। वाशिमच्या कारंजामध्ये एका महिलेवर 4 महिलांनी दगडविटांनी मारहाण केली। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झालाय। गौतमनगर भागामध्ये एका महिलेसोबत इतर 4 महिलांचा वाद झाला होता आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाला। सोलापूर शहरामध्ये महिलांचं मंगळसूत्र चोरणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आली। या आरोपींकडून 1,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चंद्रपुरातल्या चिचपल्ली गावामध्ये 2 एसटी बसची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झाला। अपघातात दोन्ही बसमधल्या 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले, त्यामुळे जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतल्या ताळवडे इथे एका शाळेच्या विद्यार्थिनीच्या अंगावर झाड कोसळल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना ही घटना घडली। या घटनेवेळी त्या विद्यार्थिनीसोबत तिच्या 2 मैत्रिणी देखील होत्या, मात्र सुदैवाने त्या दोघीही बचावल्यात। जालन्यातल्या अग्निशमन दलाच्या इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 2 कर्मचारी जखमी झाले तर नुकतंच लोकार्पण झालेल्या 4 फायर बुलेटचं नुकसान झालं। अग्निशमन दलाची ही इमारत निजामकालीन होती जी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत होती। पुण्यातल्या मनसरमध्ये एसटी स्टँडजवळ चक्क क्रेनचा वापर करत रेस्क्यू करून पक्षाचा जीव वाचवण्यात आला। पक्षी विजेच्या तारेमध्ये अडकल्याची माहिती महेश थोरात या प्राणीमित्राला मिळाली। त्यांनी तात्काळ पक्षाला काढण्यासाठी क्रेन बोलावली आणि मांजाच्या धाग्यामध्ये अडकलेल्या पक्षाची सुटका केली। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या मेंढपाळांनी गस्तीवरच्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक केली। राजुरा जंगलामध्ये चराईसाठी अवैधपणे आलेल्या मेंढपाळांनी या दगडफेक केली होती। यामध्ये 1 जण जखमी झाला। वडोद्यातल्या राखीव वनपरिक्षेत्रात अवैध चराईचे प्रकार समोर आले, त्याचा शोध घेण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या पथकावर ही दगडफेक करण्यात आली।